श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास चौथा विवेक वैराग्य। श्रीराम महद्भाग्य हातासी आले परिभोगू नाही जाणीतले। तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही। आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते। ऐकते देखते येते वैराग्य तेणे। विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले। अवघे व्यर्थची गेले दोहीकडे। ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिणेची झाले व्यर्थ। अविवेके अनर्थ ऐसा केला। वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची साभिमान। लोभ दंभे घोळसून कासावीस केला। विवेके अंतरी सुटला वैराग्ये प्रपंच तुटला। अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी। म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महत भाग्य। रामदास म्हणे योग्य साधू जाणती। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। भाविक हो, गुरुमाऊलीच्या चरणाला वंदन करून तसेच संत शिरोमणी गजानन महाराजाला वंदन करून विषयाला प्रारंभ करतो। आजचा विषय आहे विवेक वैराग्य। सार्थ दासबोध दशक 12 समाज 4। ह्या प्रस्तुत समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी प्रत्येक माणसाला जीवनाचं ध्येय साधण्यासाठी ज्या नीतिमूल्यांची गुणांची गरज आहे त्यापैकी एक म्हणजे विवेक वैराग्य याच्यावर उपदेश केलेला आहे। आणि हा उपदेश कोणाला? सर्वसामान्य आत्मविन्मुख आणि आत्मसन्मुख तुमच्या आमच्यासारख्या बद्ध अज्ञानी जीवाला। तर आत्मविन्मुख कोण? तो काहीच मानत नाही, आत्मा पण मानत नाही, देव पण मानत नाही, रजो तमो गुणाच्या विकाराच्या आहार धरून स्वैर होतो, तो आत्मविन्मुख, त्याला पण देव कळलेला नाही। आणि आम्ही आत्मसन्मुख, आम्ही देव मानतो, देवधर्म करतो, गुरुकडे येतो, पूजापाठ करतो, आत्मा मानतो, पण का आम्हाला पण ते कळलेलं नसतं। पण दोघांना जीवनात सार्थक करण्याची ही एक संधी आहे। कशासाठी जन्म झाला त्या जन्माचा सार्थक करायला
कुठल्या गोष्टीची गरज आहे? विवेक वैराग्य. असं रामदास स्वामी सारखे महान आत्मज्ञानी सत्पुरुष त्यांच्या अनुभवातून आम्हाला हा बोध देतात. आणि सत्संगाच्या माध्यमातून सद्गुरूच्या प्रेरणेने हे तुमच्यापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करतोय. विवेक आणि वैराग्य बोलण्याला दोन सोपे शब्द असतात. उच्च कोटीचे वैराग्य, आपले गुरुमाऊलीचं वैराग्य, तुकाराम माऊलीचं वैराग्य, विवेक. आणि ज्या संतांनी रामदास स्वामीने हे वैराग्य ज्ञान सांगितलं तर त्यांची तर काय परिसीमा आहे. ज्ञानामध्ये वशिष्ठ आणि वैराग्यात शुक. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी मुनी मान्य जैसा, नमस्कार माझा तया सद्गुरु रामदासा. वशिष्ठ मुनीचं ज्ञान आणि शुक मुनीचं वैराग्याचा संगम म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांच्या अनुभवातून आम्हाला दिलेले हे ज्ञान हे पचनी पडण्यासाठी सत्संग आणि सद्गुरू कृपा नितांत गरजेची असते. तर विवेक वैराग्य, विवेक वैराग्य आपण म्हणतो तर विवेक म्हणजे नेमकं काय? कुठलीही स्थिती गोष्ट अर्थात आपला जीवनाचा ध्येय, संसाराचा सार आणि अर्थ, त्याचं स्वरूप, परमार्थाचं स्वरूप, स्व अनुभवाचे लक्षणं, माझी साधना कुठली, माझं ध्येय काय, हे सर्व ज्ञानातून कटाक्षाने आकलन करून घेणं याला म्हणतात विवेक. आणि हा विवेक तिथे जागृत असतो तिथे विचार नष्ट होतात. विचार नष्ट होतात तेव्हाच माझ्यातला मीपणा निघून जातो. आणि हा मीपणा निघून गेल्यानंतर तो आणि मी याच्यात फरक दिसत नाही. आणि ह्या विवेकाला वैराग्याची जोड असणं गरजेचं आहे. वैराग्य आणि वैताग याच्यात फरक आहे, ते नंतर येईल मी त्याच्याकडे. वैराग्य याचा अर्थ काय? देहासकट दृश्यमय जगातील सर्वच वस्तू आत्मज्ञानापेक्षा कमी वाटणं, देह आनंदाची वृत्ती नष्ट होणं, हवा नको तेपणा निघून जाणं आणि अनासक्त बनणं. पण तुम्ही आम्ही तर प्रापंचिक लोक, संसारिक लोक, आम्हाला वैराग्यापेक्षा वैताग जास्त येतो. वैताग्याने विवेक जागृत होत नाही. पण माझ्याकडे विवेक आहे पण वैराग्य नाही आहे. तर जीवनातील हा लंगडेपणा परमार्थातील. विवेक आहे पण वैराग्य माझ्यात नाही आहे. माझ्याकडे धनदौलत आहे पण प्रवचन ऐकून पुस्तकातून ढे घेऊन काय करायचं? मी काय घेऊन जाणार आहे का? मग कोणाला दान केलेलं बरं. मग ते दान याला कशाला करू? याने तर मला भयंकर त्रास दिला, मग याला दिलेलं चालेल. याला दिलेलं चालल्यानंतर हे पण काही म्हणतील ना, त्यापेक्षा पाण्यात टाकलेलं बरं. मग पाण्यात टाकून काय होणार? कुणाला तरी विचारू म्हणून गुरुकडे जाऊन विचारलं. शेवटी गुरुच ते. तुला नकोच ना हे गाठोडे आणलं ना, जर जा पाण्यात फेकून ये. 5 मिनिटाचं अंतर पाण्यात फेकायला गेला पण यायला 2 तास लागलेत. गुरुने विचारलं, बाळ एवढा उशीर काय लागला? नाही महाराज ते मोजून टाकले मी. अरे तुला ते नकोच ना, आसक्ती नाही ना, मोजतो कशाला? म्हणजे तू कुठेतरी गुंतलेला आहे. कारण वैराग्यामध्ये कोणीही कशात कुठल्याही पद्धतीने गुंतून नसतो, असून नसल्यासारखं. आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या गुरु माऊलीच्या आचरणातून अनुभवातून आपण नित्यनियमाने घेत असतो. आणि असं हे प्रखर वैराग्य, उत्तम विवेक, आचारशीलता आणि स्व अनुभवातून ज्ञानाचे बोल, उदारपणा, परोपकारी वृत्ती, ही ज्ञान विवेक वैराग्याने अंगात बांधल्यानंतर माणसाची प्रज्ञा सदैव जागृत होत असते. आणि अशा स्थितीमध्ये असेच महापुरुष जनकल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी परमार्थिक मार्गदर्शन करता करता संसार सुखाचा योग मार्ग दाखवण्याचा त्यांचा नैतिक अधिकार. कारण त्यांचं मागणं देवाकडे एकच असतं,
ते स्वतःसाठी काही मागत, निरपेक्ष. त्यांना जनकल्याणाचा ध्यास असतो. त्यांचा एकच नेम असतो, तू तो मी आणि मी तो तू, तुझं नाम माझ्यात असू दे. गरजेपुरतं पाहिजेच. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं, लय नाही लय नाही लय नाही, पोटा पुरते देई विठ्ठला, मागणे लय नाही विठ्ठला, मागणे लय नाही. भाकर तुकडा अथवा शिळी, देई भुकेच्या वेळी विठ्ठला, देई भुकेच्या वेळी विठ्ठला, मागणे लय नाही. असं प्रखर वैराग्य निर्माण होण्यासाठी, तशी वृत्ती होण्यासाठी या मनाला कुठेतरी वळवावं लागतं. पण आपण राहिलो संसारिक. मग प्रपंच करता करता हे जीवन रथाची ही दोन चक्र आहेत, विवेक आणि वैराग्य. हे समान असावे लागतात. चालताना दोन पाय सारखे असावे लागतात, लंगडून चालत नाही. पण माझ्याकडे विवेक आहे पण वैराग्य नाही, म्हणून मी लंगडी खेळतो परमार्थाच्या संसाराच्या नावाने. लंगडी माहिती आहे ना, एक पाय दुमडायचा, एका पायाने उडी मारायची, टुन 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 टुन. पण किती वेळ मारणार? हे निरर्थक. कारण तुला वैराग्याची जोड नसल्या कारणाने आत्मानुभव येणार नाही, आत्मज्ञान होणार नाही. पण दुसरा भाग, माझ्याकडे वैराग्य आहे पण विवेक नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, धनसंपत्ती भरपूर आहे, कसा वापर करावा ते कळत नाही. माझ्याकडे वैराग्य आहे, मला पुण्य पाहिजे, पुण्यासाठी परमार्थ केला पाहिजे, हे दान केल्याने मला पुण्य होणार. अरे बायका बरोबर कुठे जातील, ते काही नाही, तो बघेल. म्हणजेच काय, विवेकाविना वैराग्य दुराग्रह निर्माण करतं. आणि ह्या दुराग्रहातून सुद्धा जीवनात काही साध्य होत नाही. म्हणून खरे आत्मज्ञानी पुरुष, ज्यांच्या नसा नसात विवेक वैराग्य बांधलेलं असतं, त्यांच्या वृत्तीत कृतीत काही बदल असत नाही. ते आतून बाहेरून शुद्ध असतात. सर्वाभूती समभाव असतो, परोपकारी वृत्ती असते, उदारता, आचारशीलता ही पवित्र असते. आणि त्यांचं एकच मागणं असतं, तुझं नाम माझ्या मुखात असू दे. जसं आपल्या गुरुमाऊलीने समाज कल्याणाचा ध्यास घेऊन जनहितार्थ भगवंताकडे काय मागितलं, याच्यातलं पूर्ण अनासक्ती दिसून येते. मला प्रतिष्ठा नको, मान सन्मान नको, वैकुंठ तर नकोच नको, ती आसक्ती नको. केवळ भगवंता तुझं नाम माझ्या मुखात असू दे. तुझं रूप मुखदर्शन पाहिलं, मन तृप्त झालं, पण या दर्शनाने माझे नेत्र काही शमलेले नाहीत. लढिवाळपणे एकच मागणं मागतो, तुझ्या कुळाचा मी नेम धरीन. नेम म्हणजे टार्गेट. नेहमी माऊलीच्या तोंडात तुम्ही ऐकतात, पण हे कुळ कुठलं? मी अमुक खानदानात जन्मलं ते कुळ नाही, ते व्यावहारिक झालं. ज्याने मला जन्म दिला, ज्याची मला आठवण करायची आहे, ते माझा कुळ, त्याचा नेम. म्हणून आपल्या गुरुमाऊलीनं स्पष्टपणे आपल्या भजनात काय म्हटलं, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हासी. आम्ही गजानन महाराजांना या अभंगातून सांगितलंय की आम्हाला प्रतिष्ठा नको, मान नको, सन्मान नको. परंतु लक्षात घ्या, हे म्हणण्यापुरतं फक्त जर असेल आणि कृतीत काही नसेल तर तुम्ही आत्मज्ञानापर्यंत नाही पोहोचणार. आत्मज्ञानासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे विवेक आणि दुसरा आहे वैराग्य. काही जणांकडे वैराग्य आहे, तर मगाशी आमचे वज्रकांतदास महाराज सांगत होते की वैताग. वैराग्य म्हणजे काही जण वैताग जो असतो त्याला वैराग्य समजतात. एक मुलगी लग्न होत नव्हतं पण कंटाळली होती. अनेक स्थळं यायची पण कधी पत्रिकेत जमत नसे, तर कधी काहीतरी पाहुणे नाव ठेवायचे आणि मोडायचे. जवळजवळ 100 ते 150 स्थळं त्या मुलीला आली होती, परंतु एकही स्थळ तिथं जमलं नाही. वय वाढत गेलं. शेवटी तिने ठरवलं की आता जीव द्यायचा, आत्महत्या करायची. म्हणून या आत्महत्या करण्यासाठी निघाले. रात्रीची वेळ होती, हातात घेतला कंदील आणि निघाली. त्यांच्या गावामध्ये असा एक उंच कडा होता, त्या कड्यावर जायचं आणि तिथून आपल्याला स्वतःला झोकून खाली द्यायचं, जीव जाईल म्हणून निघाले. घरातून निघालेले आहे, हातात कंदील पेटलेला आहे आणि चालले. वाटेत एक माझ्यासारखा माणूस भेटतो तिला.
तो विचारतो, काय गो मुली तू चालले कुठे? ते म्हणाले, महाराज मी जीव द्यायला चाललो. कुठे चालले जीव द्यायला? ह्या आपल्या गावामध्ये तो कडा आहे ना, त्या कड्यावरून, उंच कड्यावरून स्वतःला झोकून देतो, म्हणजे मरेन तरी, म्हणजे सुटले ना. तर ते महाराज म्हणतात की अरे तुला जर जीव द्यायचा आहे तर हातामध्ये कंदील कशाला पाहिजे? नाही म्हणे, महाराज मी ठेचाळेन ना वाटेत. असलं वैराग्य नको. वैराग्याचा अर्थ सर्व संग परित्याग करायचा, शरीराचा, मनाचा, धनाचा, त्याचं नाव वैराग्य. आणि असं वैराग्य जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या हातून परमार्थ कधीच घडणार नाही. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे बघा, तो माणूस जो होता गजानन महाराजांचा भक्त होता, तो येऊन दरवाजावर बसतो आणि गजानन महाराजांना सांगतो की हे सगळं तुमचंच आहे. कारण गजानन महाराजांचा स्वभाव होता की त्यांना जे जे हाताला भेटेल ते वाटून टाकायचे. त्यामुळे गजानन महाराजांना घेऊन गेला खरा आणि सगळं धन द्रव्य दाखवू लागला गजानन महाराजांना, पण दरवाजावर जाऊन बसला. का तर महाराज आतमध्ये यायला नको, त्यातलं काय सोनं लाणं पैसा अडका उचलून बाहेर फेकायला नको म्हणून बसला. हे उसणं वैराग्य म्हणजे हा वैताग का हा ढोंगीपणा अध्यात्मामध्ये काही उपयोगात येत नाही. तुम्हाला आत्मज्ञान मिळवायचं असेल, आत्मसाक्षात्कार मिळवायचा असेल तर आपण मनानं बैरागी होणं गरजेचं आहे. अंगावर भगवं परिधान केलं म्हणजे तो बैरागी झाला किंवा संन्यासी झाला असं नाही. संन्यास हा मनाचा घ्यायचा असतो. म्हणून तुम्हाला मागे आठवतं का बघा, एका आमच्या प्रवचनकर्ता आईनं एक दृष्टांत दिला होता प्रवचनामध्ये की दुर्वास ऋषी हे भगवान कृष्णाकडे आले होते गोकुळामध्ये आणि यमुनेच्या पलीकडे त्याने आपलं ठाण मांडलं होतं. तर सगळ्या गोपी निघाले त्यांना भेटायला, मिष्टान्न घेऊन भेटायला निघाले दर्शनासाठी. वाटेत यमुना आली. यमुना आडवी आल्यानंतर यमुनेचं पाणी एवढं की वाट मिळेना. त्या सगळ्या गवळणी कृष्णाकडे काकुळतीने बघून म्हणू लागल्या की कृष्ण कन्हैया, अरे आम्हाला वाट दे ना, करून वाट दे. तर म्हणाले, हे बघा गवळणीनो, तुम्हाला वाट यमुना माई नक्की देईल, माझी त्याला शपथ घाला. मी जर बाल ब्रह्मचारी असेन तर हे यमुने तू आम्हाला माई वाट दे. सगळ्या गवळणींना हसायला येत होतं. हा बालब्रह्मचारी, ज्याला 16,108 नारी, तो बालब्रह्मचारी. शपथ घातली आणि यमुनेनं वाट करून दिली. तात्पर्य की मनानं वैराग्य प्राप्त होणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. वेशावरून वैराग्य प्राप्त होत नाही. वेश कसलाही परिधान करा, शिवाजी महाराजांचा ड्रेस घातला म्हणजे शिवाजी महाराज होता नाही येणार. तसं वैराग्य आपल्यामध्ये येण्यासाठी मनानं वैरागी होणं गरजेचं आहे. ज्या मनानं आपल्यामध्ये बदल होतो त्या आपलं सोनं, माती, स्त्री हे सगळं मृत्तिका समान वाटणार, माती समान वाटलं पाहिजे. नुसतं बोलण्यापुरतं नाही तर कृतीतून आपला ज्यावेळेस होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. आता राहता राहिला दुसरा प्रकार विवेक. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्त बोलून चालणार नाही. तर दुसरा विषय राहिला विवेक. विवेक म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समयसूचकता. आपल्यामध्ये समयसूचकता आवश्यक आहे. हे शरीर आहे, हे शरीर आपण का वाढवतोय तर या शरीराकडून आपल्याला आध्यात्मिक उपासना करून घ्यायची आहे. या शरीराकडून मला अध्यात्मापर्यंत जाता आलं पाहिजे, कारण आत्मा हा निरवयव आहे. आत्म्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आहे, आत्म्याला शरीर नाही आहे. मग हा आत्मा जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंतच या आत्म्याची ओळख करून घेता येईल. यासाठी शरीर आवश्यक आहे. असा विवेक ज्यावेळी आपल्यामध्ये निर्माण होतो त्यावेळेस शरीर प्राणाची करीन कुरवंडी, क्षण एक न सोडी संग तुझा, हे आपल्याकडून आचरण घडेल. ते ज्यांच्यामध्ये विवेक आहे ते शरीराचे लाड नाही करत. एकदा रामदास स्वामींना भक्तगणाने प्रचंड आग्रह केला आणि खीर खायला घातली.
ते नको नको म्हणत असताना खीर खायला घातली. मग रामदास स्वामींनी त्या खिरीची उलटी केली आणि लोकांना दाखवलं की हे असं होतं का. तीच परत खीर चाटून दाखवली, परत खाऊन दाखवली रामदास स्वामींनी उलटी केलेली खीर, आणि दाखवलं की असं करू नका, हे शरीराचे चोचले पुरवू नका, शरीरापासून विभिन्न राहा. हे जे शरीर आहे, जसं गाडी जी आहे त्या गाडीमध्ये डिझेल म्हणजे त्या गाडीचं सर्वस्व नाही. ती गाडी चालण्यासाठी डिझेल टाकणं गरजेचं आहे की पेट्रोल गाडीमध्ये घालणं गरजेचं आहे, कारण ते इंधन आहे. तसं हे शरीर इंधन म्हणून आत्मज्ञानासाठी वापरा. त्यावेळी या शरीराचे आपण लाड कौतुक करणार नाही, या शरीराच्या मोहात पडणार नाही, या शरीरामध्ये अडकून पडणार नाही. या शरीराला किती त्रास हो, नाही तर त्याचं कौतुक हो, मान मिळो नाही तर प्रतिष्ठा मिळो नाही तर अपमान होऊ दे, शरीराची किंमत शून्य. हे शरीर आहे म्हणून मला तिथपर्यंत पोचता येतं, एवढाच फक्त दृष्टिकोन ठेवून तो माणूस त्या शरीराकडे बघतो. आणि शरीराचा पुरेपूर वापर करून आपण नाही का म्हशीला का गाईला पिळून घेतो. काहीजण इतके हुशार असतात की तिथं जे वासरू आहे त्या वासरालासुद्धा दूध सोडत नाहीत, इतकं तिला पिळून घेतात. तसं जे शरीर आहे इतकं त्याला सरक्यामध्ये घातल्यासारखं त्याच्याकडून काम करून घ्या. कोणतं? ईश्वर नामाचं. परमात्म्याशी तदाकार होण्यासाठी आपल्याला तिथपर्यंत प्रवास करण्यासाठी शरीर उपयोगी पडलं पाहिजे. अशा प्रकारचा विवेक आमच्यामध्ये ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं मला आत्मज्ञान होणार आहे. म्हणून आत्मज्ञान होण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी काय ठेवलं आहे? वैराग्य निरूपण, विवेक वैराग्य निरूपण अशा प्रकारचा हा समाज ठेवला आहे की तुम्हाला जर आत्मज्ञानापर्यंत जायचं असेल तर त्याला एकच उपाय आहे की तुम्ही तुमच्यामध्ये वैराग्य निर्माण करा आणि विवेक निर्माण करा. हे शरीर कशासाठी आहे, कोणी दिलं आहे, का दिलं आहे, हे असंच का शरीर दिलं, 84 लक्ष प्राण्यांपेक्षा हे वेगळं शरीर आम्हाला का मिळालं, या शरीराचा आम्ही उपयोग काय करून घेतलं पाहिजे, हे विवेकानं जाणं. आणि वैराग्यानं या शरीरामध्ये मी अडकून पडता कामा नये. हे शरीर मला एक संधी मिळालेली आहे, या शरीरामुळे मी पुढे जाणार आहे, अशा प्रकारचा विवेक तुमच्यामध्ये निर्माण होऊ दे. म्हणजे विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी आपल्यामध्ये जर वाढल्या, का बरं आपल्या जन्माचं सार्थक होणार नाही, का बरं आपण आत्मज्ञानापर्यंत पोचणार नाही. कित्येक साधू संत आत्मज्ञानापर्यंत पोचले, कित्येकाने आत्मज्ञान मिळवलं, तर आपण का नाही मिळवणार? आपणही जरूर मिळवू शकतो, परंतु त्यासाठी काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे. ते काय कमी आहे ते दर आठवड्याच्या संत संघात सांगितलं जातं, म्हणून यायचं. आता हा सगळा प्रयत्न त्याच्यासाठीच चालू आहे ना. दर आठवड्याला वेगवेगळे विषय घेऊन आपण जे संत संघात प्रवचन ऐकतो, त्याचा उद्देशच असा आहे की आमच्यामध्ये जे जे काय कमी असेल ते काय कमी आहे ते सांगण्याचा प्रयत्न इथे केला जातो. म्हणून पुढच्या आठवड्याचा संत संघ चुकवायचा नाही. पुढच्या आठवड्यात संत संघाला जरूर यायचं. मी पुढच्या संत संघामध्ये तुमची प्रतीक्षा करतो आहे. आता इथं आपण थांबूया. आमचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.